आम्ही व्हिज्युअल्स पाहिले की भाविका झेंडा घेऊन मैदानावरती येते. बघून खूप अभिमान वाटला. तुझ्यासाठी ती मोमेंट कशी होती? मी एकटी पळत गेली झेंडा घेऊन. म्हणजे ती एकदम मोमेंट खूप अशी भारी होती माझ्यासाठी. ICCने स्वतः हार्दिक पांड्या आणि भाविकाचा फोटो टाकला होता आणि तो खुद्द हार्दिक पांड्याने भाविकाची ती स्टोरी, ती पोस्ट त्याच्या स्टोरीवरती ठेवली होती. भाविका खऱ्या अर्थाने दिसते एवढीशी, छोटा पॅकेट बडा धमाका आहे. तिचे सिक्सेस खूप लांब जातात, राईट? म्हणजे इव्हन त्याच्या मेन्स बाउंड्रीच्याही पलीकडे तुझे षटकार केलेले आहेत. मुलीच किती असतील क्रिकेटमध्ये ते माहित नाही, पण त्याच्या असतील. हो, तर मग त्याच्यातनं 15 जणांमध्ये आपण आहोत, तर ते खूप भारी वाटतं. तेव्हा पण डेब्यू मॅचलाच मी 100 केली आणि ती फास्टेस्ट सेंचुरी होती माझी. ओके. किती बॉल्स मध्ये तू स्लेज करतेस? हो. कुठल्या लेवलला करतेस? म्हणजे जास्त नाही, थोडं करते. अच्छा, थोडं करतेस. माझे पप्पा मला नेहमी गाईड करत राहतात आणि अजूनही करतायत. आणि इव्हन मम्मीचा पण खूपच सपोर्ट असतो मला. म्हणजे तिला कळतं की मी कधी सॅड आहे, कधी हॅपी आहे. आता पुढे काय? पुढच्या 5 वर्षांमध्ये भाविका अहिरे स्वतःला कुठे पाहते? नमस्कार मित्रांनो, क्रिकेटिव्हिटी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज मेन्स क्रिकेट हे ज्या ताकदीने खेळत आहेत तितक्याच ताकदीने विमेन्स क्रिकेटही सुरू आहे, याचा प्रचंड अभिमान मला नेहमीच वाटतो. आणि कुठेतरी तरी त्याचं यश आपल्याला दिसतंय, कारण नुकताच झालेल्या अंडर-19 एशिया कप आणि अंडर-19 वर्ल्ड कप मध्ये पुन्हा एकदा भारताने आपलं नाव या चषकावर केलेलं आहे. तर मंडळी, खरं सांगायचं तर बेबी स्टेप्स घेतले गेलेले आहेतच एका ट्रॉफीकडे. आणि या बेबी स्टेप्स घेण्यामध्ये अनेक मराठी मुली आहेत. आणि यापैकीच एक असणारी भाविका अहिरे हे नाव आपल्यासाठी खास आहे, कारण आज आपली चर्चा होणार आहे भाविका अहिरे सोबत, जी होती या वर्ल्ड कप विनिंग स्क्वॉडची विकेट कीपर बॅटर. तर जसं तुम्ही उत्सुक आहात तसं मीही उत्सुक आहे आणि आपण थेट तिच्याशी चर्चा करायला सुरुवात करूया. हॅलो भाविका. हॅलो. फर्स्ट ऑफ ऑल, वॉर्म वेलकम टू यू. थँक्यू. आणि खूप अभिनंदन तुझं. खूप लेट अभिनंदन करतोय खरं तर, पण एशिया कप, वर्ल्ड कप सगळ्याच्यासाठी, अंडर-17 आणि सर्व याच्यासाठी तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. आता भाविका, एक स्पेक्टेटर म्हणून आम्ही जेव्हा बघतो की वर्ल्ड कप मध्ये असा परफॉर्मन्स टीमचा होतो, तू स्वतः त्याचा पार्ट राहिली होतीस. तुझ्यासाठी ती मोमेंट कशी होती? ती पूर्ण जर्नी कशी होती, आम्हाला सांगशील का? आम्ही वर्ल्ड कप म्हणजे वर्ल्ड कपच्या आधी 1 वर्ष आधी आम्ही म्हणजे सगळे सोबत होतो. आमच्या NCA कॅम्प झाला आणि त्याच्यानंतर आमचं चॅलेंजर ट्रॉफी झाली आणि नंतर मग आमचे म्हणजे छोटे छोटे कॅम्प्स होते, त्याच्यात आमचं टीम बॉन्डिंग खूप छान झालं होतं. आणि तसंच ते करत आम्ही साऊथ आफ्रिकासोबत ट्राय सिरीज खेळलो. तर मग त्यात पण आम्हाला एक अनुभव आला की म्हणजे इंटरनॅशनल मॅचेस कशा होतात. आणि इवन तो म्हणजे जो सराउंडिंग होता आमचा टीमचा, तो खूप छान होता. तर मग इथूनच आम्ही ते टीम बॉन्डिंग घेऊन आम्ही वर्ल्ड कप आणि एशिया कप आम्ही दोन्ही खेळलो. तर मग त्याच्यात पण आमचं म्हणजे जे टीम बॉन्डिंग होतं आणि जे आम्ही मॅचेस खेळलो, तर मग रिझल्ट पण तसा आला छान. नक्कीच. तू म्हणतेस की टीम बॉन्डिंग होतं, बाकीच्या गोष्टी होतात, पण या सगळ्या गोष्टी हे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत. तुम्ही मैदानावर असता, तुम्ही जिंकता ते तुमच्या स्किल सेटच्या जोरावरती जिंकता, राईट? आणि सलग 2 ट्रॉफीज जिंकणं लगातार नक्कीच सोपी गोष्ट तर नाहीये, राईट? आता तू म्हणालीस की बरीचशी प्रोसेस झाली, त्याच्यानंतर ट्राय सिरीज झाली आणि मग फायनली एक एक पाऊल तू पुढे गेलीस. ज्या पॉइंटला एशिया कप आला, आम्ही व्हिज्युअल्स पाहिले की भाविका झेंडा घेऊन मैदानावरती येते. बघून खूप अभिमान वाटला. तुझ्यासाठी ती मुवमेंट कशी होती? माझ्यासाठी ती मुवमेंट खूप छान होती, कारण त्या मॅचला म्हणजे आदल्या दिवशी रात्री मी असं व्हिज्युअलाइज करत होते की आम्ही मॅच जिंकलोय आणि त्याच्यानंतर आमचं सेलिब्रेशन वगैरे ते सगळं असं व्हिज्युअलाइज करत होते मी. आणि नेक्स्ट डे तसंच झालं. आम्ही बांगलादेशला बीट केलं 40 रन्सनी. म्हणजे तो गेम थोडा टाईट होता. आम्ही 114च केले होते बहुतेक त्या मॅचला. तर मग आम्ही
आम्ही डिफेंड करत होतो तो गेम. तर तेव्हा म्हणजे मी बेंचवर होती. तर मग आता त्यांच्या विकेट्स पण पडल्या होत्या. तर मग हे शुअर होतं की आम्हीच जिंकणार आहे. तर मग मी तिकडे बसलेली होती. तर मग सर म्हटले की आपल्याकडे फ्लॅग आहे, तर मग तो घेऊन जा म्हणून सोबत. तर मग मी तिथे म्हणजे माझ्यासोबत टीममेट्स पण होते. नंदना आणि धृती होती, अजून आनंदिता पण होती. तर मग आम्ही बसलो होतो आणि त्याचं डिस्कशन चालू होतं की कसं कसं जाणार, कोण जाणार झेंडा घेऊन. तर मग आम्ही डिस्कस केलं की आम्ही 2 जण पकडून जाऊ म्हणून झेंडा आतमध्ये. तर मग जसा लास्ट बॉल संपला आणि आम्ही गेम जिंकलो, तर मग मी विसरूनच गेली की दुसरीला पण म्हणजे द्यायचं होतं, सोबत घ्यायचं होतं. तर मग मी एकटी पळत गेली झेंडा घेऊन. म्हणजे ती एकदम मुवमेंट खूप अशी भारी होती माझ्यासाठी. तर मग मला आजूबाजूचं काहीच समजलं नाही, मी डायरेक्ट आतमध्ये पळत गेली. क्या बात आहे. नक्कीच, कारण बाहेरूनही आम्ही जेव्हा बघत होतो ती मुवमेंट खूप छान होती. तर तू तर आतमध्ये होतीस, त्याच्यामुळे विसर पडणं की आपले टीममेट्स पण आहेत आणि आपण पटकन जातो हे नक्कीच होऊ शकतं. राईट. पण सेम गोष्ट वर्ल्ड कपच्या वेळेसही केलीस आणि यावेळेस तुझ्यासोबत धृती होती, बरोबर. तुम्ही दोघं, तुम्हाला भारच नव्हतं, तुम्ही फक्त तयार होता. तुम्हाला माहिती होतं विनिंग शॉट आता येणार आहे. तुम्हाला ही चिंता नव्हती की एक साऊथ आफ्रिकन प्लेअर आपल्याचकडे येते आणि जवळजवळ तुलाच बहुतेक ती धडकली होती. राईट. धडकली नाही ती, म्हणजे धडकणार होती, ती धडकली असती. राईट. तर ती मोमेंट कशी होती? आता इथे तर फक्त एशिया बघत होतं ना, इथे तर पूर्ण जग बघत होतं. त्यावेळेस पण आम्ही टार्गेट चेस करत होतो. तर मग आम्ही एक विकेट पडली होती आणि मॅच जिंकलो होतो. तर मग तेव्हा सानिका स्ट्राईकवर होती, तिने पुल शॉट मारला आणि तेव्हा मला 2 रन पाहिजे होते, पण त्या शॉटला बाउंड्री आली. तर मग ह्यावेळेस मला धृती म्हटली की तू एकटं नाही जायचंय, तू मला पण घेऊन जायचंय सोबत. तर मी म्हटली हो नक्की जाऊ, पण आता बाउंड्री लाईनला जाऊन उभं राहू. म्हणजे त्या बॉलच्या 4-5 बॉल आधी आम्ही एवढे एक्साइटेड होतो की आम्ही बाउंड्री लाईनला जाऊन थांबू म्हणून असं. पण मॅम म्हणत होती की, म्हणजे नुशीन मॅम म्हणत होती की थांबा जरा, बसा, अजून जिंकलो नाही आपण, थोड्या वेळाने जा. आम्ही सारखं सारखं जायचो. नुशीन मॅम म्हणायची अरे बैठो थोडी देर. मग जसा तो लास्ट बॉलला म्हणजे तिने शॉट मारला आम्ही आणि ती फाईन लेगला प्लेअर उभी होती, ती बॉल आडवायला येत होती. तर मग म्हटलं की कशाला हिला आडू द्यायचंय बॉल, बॉल जाऊ देत बाउंड्रीला. मग आम्ही थांबलो जसा बॉल टच होईल बाउंड्रीला, आणि ती पण आली साऊथ आफ्रिकाची प्लेअर. मग आणि आम्ही निघणारच होतो आणि ती आम्हाला धडकायला येत होती, पण मग म्हटलं आता सोड, राहू दे, जे होईल ते होईल. मग तिला आम्ही झेंड्याच्या आत घेतलं आणि आम्ही पळत सुटलो ग्राउंडच्या आत. क्या बात आहे. म्हणजे मी उसेन बोल्टला पळताना पाहिलं होतं, तसंच काहीतरी तुम्ही दोघे पळाले होते त्या मॅच मध्ये. आम्ही म्हणजे पळत पळत गेलो आणि आम्ही स्टंप काढायला गेलो. तर मग तेव्हा आम्ही पळत गेलो आणि स्टंपला जस्ट हात लावला आणि काढणारच होती, पण स्पीड एवढं होतं की ते आम्हाला थांबता नाही आलं. मग तो स्टंप पण हातातनं सुटला आणि आम्ही पुढे निघत गेलो. नाही, पण हेच किस्से असतात जे तुम्हाला पुढे लाईफ टाईम लक्षात राहतात. तू आता वर्ल्ड कप विनिंग टीम मध्ये होतीस, अंडर 19च्या पण वर्ल्ड कप विनिंग टीम मध्ये होतीस. ती भावना कशी असते की जेव्हा आपण एक पूर्ण जगातले काही बेस्ट 15 जणांच्या स्क्वॉड मध्ये आपण असतो, पर्टिक्युलरली तुम्ही डिफेंडिंग चॅम्पियन्स होता, मग त्याच्यानंतर आपण त्या स्क्वॉड मध्ये येतो आणि आपण त्या बेस्ट 15 पैकी होती. फिलिंग कशी असते भाविका, मला सांगशील? ती फिलिंग म्हणजे खूप भारी असते. म्हणजे ओव्हर किती आता मुलीच किती असतील क्रिकेटमध्ये ते माहित नाही, पण त्याच्यात हो, तर मग त्याच्यातनं 15 जणांमध्ये आपण आहोत, तर ते खूप भारी वाटतं की आपण एवढं सगळं हार्डवर्क वगैरे करून टीम मध्ये आलोय. बरोबर आहे, नक्कीच. आणि मला सगळ्यांना सांगायचं आहे, म्हणजे बरेचसे जण हे 18-19 वर्षांचे असतात, भाविका 17 वर्षांचीच आहे, तिला पुढेही चान्स आहे. म्हणजे अजून एकदा आपण तिला त्याच स्पीडने झेंडा घेऊन पाहताना बघू शकतो कदाचित. राईट. हो. भाविका, आता
जर मी तुला विचारलं, हाच जर आपला इंटरव्ह्यू समजा 5 वर्ष आधी झाला असता आणि मी तुला सेम प्रश्न विचारला असता की तुला विश्वास बसेल का की तू 4-5 वर्षानंतर वर्ल्ड कप विनिंग टीमचा भाग असेल, तुला विश्वास बसेल का त्याच्यावर? बसू शकतो. बसू शकतो. मग थोडासा तू मॅनिफेस्ट तेव्हापासून करत होती असं म्हणायला काही हरकत नाही, राईट? बरं, आता वर्ल्ड कप झाला. वर्ल्ड कप मध्ये सगळ्या जगाने पाहिलं की आपली टीम कशी आहे. तू बॅटिंग डिपार्टमेंट मध्ये येतेस, पण आपली बॉलिंग डिपार्टमेंट काहीतरी वेगळीच होती, नाही का? हो, आपली खूप डेंजरस होती बॉलिंग डिपार्टमेंट. एक्झॅक्टली. आणि म्हणजे आपला जो स्पिन ड्राईव्ह होता त्याने ज्या प्रकारे समोरच्या टीमला पूर्णपणे आपण म्हणतो बीट केलेलं आहे, ते खरंच कमाल होतं, राईट? राईट. आता मला सांग, ह्या वर्ल्ड कपच्या पूर्ण इतक्या याच्यातला तुझी फेवरेट मोमेंट प्लेइंग मधली कुठली होती? नॉन प्लेइंगच्या मोमेंट बद्दल मी येणारच आहे आणि ती मलाही माहिती आहे ती कुठली होती, परंतु प्लेइंग मधली तुझी मोमेंट कुठली होती? प्लेइंग मध्ये एशिया कपला आम्ही फर्स्ट मॅच खेळत होतो पाकिस्तान सोबत. तर मग त्याच्यात सोनम बॉलिंग टाकत होती आणि आय वॉज ॲट द स्क्वेअर लेग. तर मग तेव्हा बॅटरनी बॉल मारला आणि तो हवेत चढला वर. तर तो मिड विकेट ह्या रिजनमध्ये कॅच होता आणि तिथे कोणीच नव्हतं. मग मलाच जायचं होतं कॅच पकडायला. मग माझ्या साईडलाच अंपायर उभी होती आणि ती म्हणजे जसा तो वर चढला बॉल, मी बॉलकडे बघितला आणि ते अंपायर हालतच नव्हती. मग मी तिच्या मागून फिरून गेली कॅच पकडायला आणि म्हणजे तो कॅच पण इझी नव्हता, थोडा डिफिकल्टच होता आणि अजून डिफिकल्ट झाला तिच्यामुळे. मग तेच ती चांगली म्हणजे मुवमेंट होती. ती मुवमेंट चांगली होती, राईट. आता आपण तुझ्या पूर्ण ह्या वर्ल्ड कपच्या एशिया कपच्या कॅम्पेन बद्दल बोलतोय. वर्ल्ड कप नंतरचं तुझं सेलिब्रेशन होतं, एक काहीतरी केलं होतंस तू, काय होतं आणि त्याच्यानंतर काय झालेलं सांगशील का? ते आम्ही जिंकल्यानंतर आमचा म्हणजे फोटोशूट चालू होता. इंडिव्हिज्युअल फोटोज घ्यायचे होते प्रत्येकाला. तर मग माझे तर घेऊन झाले होते आधीच ऑलरेडी. मग बाकीच्यांचा फोटोशूट चालू होता. तर मग मी म्हटलं जाऊन अजून 1-2 फोटो काढून घेऊ. तर मग गेली आणि तिथे काय माहित अचानक ती हार्दिक पांड्याची पोज झाली. म्हणजे केली मी, म्हणजे मी प्लॅन नव्हतं केलं ते, पण आय हॅव डन झालं. आणि त्याच्यानंतर मला सगळ्यांना सांगायचं आहे की ICCने स्वतः हार्दिक पांड्या आणि भाविकाचा फोटो टाकला होता आणि तो खुद्द हार्दिक पांड्याने भाविकाची ती स्टोरी, ती पोस्ट त्याच्या स्टोरीवरती ठेवली होती, राईट? खरंच नक्कीच ती मोठी गोष्ट असणार आहे तुझ्यासाठी. पण आता भाविका, आपण जर बघू तर वर्ल्ड कप, एशिया कप या गोष्टीमुळे तुम्ही सगळे नोटीस झालात, पण तुमची जर्नी ही फक्त तेवढ्यापुरती मर्यादित नाहीये, ती बऱ्याच आधीपासून सुरू झाली होती, राईट? तर तुझी जर्नी एक क्रिकेट फॅन पासून ते एक क्रिकेटर पर्यंत कशी सुरू झाली? तर आम्ही नाशिकला राहायचो, पुण्यात राहायच्या आधी नाशिकला राहायचो. तर मग तिथे आमच्या टीव्हीवर सारखं क्रिकेटच्या मॅचेस वगैरे सुरू असायच्या. तर मग तेच बघून बघून मला पण क्रिकेटची आवड झाली आणि आमच्या म्हणजे सोसायटीच्या बाहेर पोरं पण खेळायचे. तर मग त्यांना बघूनही सुद्धा मला असं वाटलं की मी पण खेळलं पाहिजे म्हणून. तर आणि माझे पप्पा पण म्हणजे पुण्याला त्यांचा जॉब असायचा. तर मग ते आउट ऑफ टूर असायचे सारखे, म्हणजे टूरला असायचे सारखे. तर मग ते सॅटर्डे संडेला घरी यायचे. तर मग तेव्हा मी त्यांच्यासोबत खेळायची घरीच क्रिकेट. आणि म्हणजे तेव्हा प्लास्टिकची बॅट आणि तो स्माइलीचा बॉल त्याच्याने खेळायची. तर तेच तसंच आम्ही खेळत राहिलो आणि सिनियर KGला असताना आम्ही पुण्यात शिफ्ट झालो आणि पुण्यात येऊन पण तेच गली क्रिकेट चालू राहिलं माझं स्कूलसोबत. आणि म्हणजे जेव्हा मी 4thला होती तेव्हा म्हणजे मी जस्ट ट्युशनमध्ये अभ्यास करत बसली होती आणि पप्पा आले अचानक ट्युशनमध्ये. मॅमला म्हटले की हिला मी घेऊन जातो, थोडं बाहेर जायचं आहे. तर मग मला त्यांनी 2 व्हीलरवर नेलं बाहेर आणि मी त्यांना गाडीवर असताना प्रश्न विचारला की कुठे चाललोय म्हणून आपण.
तर मग पप्पा म्हटले तेव्हा की आपण क्रिकेटच्या डॉक्टरकडे चाललोय वा. म्हणून. तर मी म्हटलं क्रिकेटचा डॉक्टर, असा कोणता डॉक्टर असतो? म्हटले चल तुला घेऊन चलतो म्हणून. तर मग त्यांच्यासोबत गेली आणि त्यांनी मला नेहरू नगरमध्ये अण्णा मगर स्टेडियम आहे ना, तिथे नेलं. आणि तिथे 2 अकॅडमीज होत्या, ओमसाई क्रिकेट अकॅडमी आणि आदिनाथ क्रिकेट क्लब. तर मग तिथे त्यांनी मला ओमसाई क्रिकेट अकॅडमीमध्ये म्हणजे तिथे नेलं आणि त्यांनी मला सरांशी मिळवलं, हडके सर, संजय हडके सर. तर संजय हडके सरांकडे आम्ही गेलो आणि तिथे मी त्यांच्याशी भेटली आणि सरांनी मला विचारलं की तुला क्रिकेटमधलं काय काय माहिती आहे? तर मग मी म्हटलं त्यांना की मला शॅडोज माहिती म्हणून. तर सरांनी एका मुलाला बोलवलं आणि त्याला सांगितलं की शॅडोज करून दाखव म्हणून. तर मग त्यांनी चुकीच्या शॅडो केल्या. तर त्याला सर म्हटले तू चुकीचा करतोयस म्हणून. मग मी म्हटलं की सर मला येतं, मी करून दाखवू का? तर मग मी शॅडोज करून दाखवल्या आणि नंतर तो पोरगा होता त्याला सरांनी ओरडलं, म्हणजे बघ ही म्हणजे अजून जॉईन पण नाही केलंय तिने आणि तिला माहिती की शॅडोज कशा करायचे आणि तू अकॅडमीमध्ये असून सुद्धा तुला अजून शॅडोज नीट येत नाही. बरोबर. तर मग सर म्हटले की आपण करूया म्हणून हिला अकॅडमी जॉईन. आणि मग त्या दिवशी आम्ही केली अकॅडमी जॉईन. ती तारीख होती 14 ऑक्टोबर 2017. ओके, तारीख लक्षात आहे तुझं अजून? हो. अरे वा. तर मग तेव्हा अकॅडमी जॉईन केली 2017 मध्ये. तर मग तेव्हापासून माझी प्रोफेशनल क्रिकेटर म्हणून अशी जर्नी सुरू झाली. ओके, तेव्हा तू कितवीला होतीस? तेव्हा मी 4थीला होती. अच्छा. सरांनी थोडक्यात त्या मुलाला सांगितलं की भावी प्लेअर येणार आहे म्हणून, हो ना? नाही. राईट. पण आता 4थीमध्ये म्हणजे तसं हे वय फार लहान असतं. सुरुवातीला बॉल फिअर असतो, बाकीच्या गोष्टी असतात. इमिजिएटली तुम्ही मॅचेस खेळत नाही. सुरुवातीला तुम्हाला बघण्यात येतं की कुठल्या म्हणजे बॅटिंग, बॉलिंग, विकेट किपिंग कुठल्या क्षेत्रामध्ये मुलगा किंवा मुलगी चांगली आहे. तर मग ते असं कधी झालं की मग त्याच्यानंतर तुला मॅचेस मिळाले किंवा मग तुझा एक डिफाईन्ड रोल जो आज आहे तो केव्हापासून आला? तर मग मी जशी अकॅडमी जॉईन केली तसं मग पहिले 2 वर्ष तर मी जस्ट प्रॅक्टिसच केली. तर आधी मी बॉलिंग टाकायची, पेस बॉलिंग. ओ अच्छा. तर मग तेव्हा म्हणजे 1 वर्ष तर मी बॉलिंगच केली मुलांमध्ये. आमचे नेट्स वगैरे व्हायचे त्याच्यात. बॉलिंग आणि शॅडोज, बॅटिंग शॅडोज आणि फिल्डिंग ड्रिल्स. तर मग त्याच्यानंतर मग मला सर म्हटले की तू बॉलिंग नको करूस, कारण मी तेव्हा खूप लहान होती आणि पॉवर पण नव्हती तशी पेस बॉलिंगसाठी. तर मग सर म्हटले की आपण याच्याऐवजी आपण विकेट किपिंग सुरू करू. तर मग मी म्हटलं सरांना ठीक आहे सर चालेल म्हणून. तर आम्ही विकेट किपिंग आणि बॅटिंग दोन्हीची प्रॅक्टिस सुरू केली आणि नंतर मग 3ऱ्या वर्षी मी मुलांमध्ये मॅचेस खेळायला सुरू केल्या. आणि त्यात मी पहिली मॅच खेळली, पण पहिल्या मॅचला जसा पाहिजे तसा स्कोअर नाही झाला. मी लवकर आऊट झाली होती. मग तसंच मग मला सर जिथे जिथे मॅचेस असायच्या मुलांच्या अंडर 14, अंडर 12 तर तिथे खेळवायच्या. म्हणजे इवन आमची अकॅडमी म्हणजे त्या टुर्नामेंट्स घ्यायच्या त्याच्यात आम्ही सगळे म्हणजे फायनल जिंकायचो. ओके, सो तिथून तुझ्या मॅचेस सुरू झाल्या एक पण अजूनही तुझा गेम जो आहे तो थोडाफार एक पॅशन पुरताच मर्यादित होता कुठेतरी, राईट? मग असं केव्हा झालं की तू ठरवलंस किंवा असा कुठला टर्निंग पॉईंट आला की तुला वाटलं की नाही आता क्रिकेट आपण एक फक्त पॅशन पुरता न बघता थोडं एक प्रोफेशन म्हणून बघू, कारण तू लहान होतेस. सो असा टर्निंग पॉईंट कधी आला? तर आम्ही म्हणजे मुलांमध्ये मॅचेस खेळत होती. तर मग तेव्हा आमचं थोडं असं डिस्कशन झालं सरांचं, माझं आणि पप्पांचं, की असं मुलींच्या मॅचेस कधी खेळायच्या म्हणून. आणि तेव्हा मला माहीत पण नव्हतं की मुलींच्या मॅचेस पण होतात म्हणजे अशा टुर्नामेंट्स वगैरे. तर मग सर म्हटले की आपण हिला आधी पूर्ण तयार करू, म्हणजे हिचे बॅटिंग स्ट्रोक्स इवन विकेट किपिंग आपण सगळं मस्त करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण मुलींमध्ये खेळायला जाऊ म्हणून. तर मग
वॉरियर्सला एक टुर्नामेंट होती आमची मुलींची, तर तिथे मी रजिस्ट्रेशन केलं आणि तिथे मॅचेस खेळायला गेली. तर मग तिथे माझा चांगला परफॉर्मन्स झाला होता. मी 46 केले होते नॉट आउट. पावसामुळे 50 नाही झाली. अच्छा, ओके. पाऊस पडला म्हणून. आणि तेव्हा म्हटलं की मुलींमध्ये आपण खेळू शकतो म्हणून, म्हणजे आपण वरचं क्रिकेट पण खेळू शकतो. तर मग मी म्हटलं की कंटिन्यू करायला क्रिकेट. राईट. तू म्हणालीस तू वरचं क्रिकेट खेळू शकतेस हे तुला कळालं आणि तशी संधीही आली काहीच वर्षांमध्ये. तू जेव्हा महाराष्ट्रासाठी तुझी निवड झाली ती अंडर 15 साठी झाली होती, तर तुला स्टेटसाठी निवड होतानाच तुला लिडरशिप देण्यात आली होती, राईट. आणि त्या लिडरशिपच्या पहिल्याच मॅचमध्ये तुझी बॅटही दडपली होती, राईट. तर तो किस्सा काय आहे, ती निवड कशी झाली आणि त्या मॅचला नक्की झालं काय होतं त्याच्याबद्दल सांगशील का? तर 2022 मध्ये आमचं इन्व्हिटेशन मॅचेस झाल्या. मी PDCA कडनं खेळत होती, तर त्याच्यात नाशिकला आमची टुर्नामेंट होती ती इन्व्हिटेशन. तर तिथे तो माझा टुर्नामेंट एकदम छान गेली होती. आय वॉज म्हणजे मी 3rd हायेस्ट रनर होती त्या टुर्नामेंटला. तर नंतर मग आमच्या म्हणजे त्या इन्व्हिटेशन टुर्नामेंटमधनं काही मुली काढल्या. बडोदासोबत प्रॅक्टिस मॅचेस होत्या त्याच्यासाठी. तर मग तिथे प्रॅक्टिस मॅचला मी फर्स्ट मॅचला 50 केली आणि सेकंड मॅचला 113 केला नॉट आऊट. तर मग तिथे पण माझा परफॉर्मन्स चांगला झाला. आणि मग त्याच्यानंतर मला कॉल आला की तुम्ही सिलेक्ट झाला आहेत अंडर 15 साठी. तर मग आमचं सिलेक्शन झालं आणि त्यानंतर आमचे प्रॅक्टिस होती PYCला. तर तिथे आमची प्रॅक्टिसच्या आधी म्हणजे वॉर्मअप झाल्यानंतर आम्हाला सरांनी प्रश्न विचारला, पण तो प्रश्न मला काही आठवत नाही. ओके. तर मग रणजित सर होते, रणजित पांडे सर. तर त्यांनी प्रश्न विचारला आणि आम्ही सगळे अशा लाईनीत थांबलो होतो. मग सरांनी म्हटलं की म्हणजे कोणीच आन्सर देत नव्हतं. तर मग सर म्हटले चलो कॅप्टन तुमच्यापासून सुरू करू. मग तेव्हा मला कळालं की मी टीमची कॅप्टन आहे म्हणून. तर मग मी आन्सर केलं आणि नंतर मग आम्ही रांचीला गेलो. रांचीला आमची टूर होती अंडर 15ची. तर मग तिथे फर्स्ट गेम आमचा मुंबईसोबत होता आणि त्या मॅचला मी कॉन्फिडंट होते कारण आमची बडोदासोबत पण प्रॅक्टिस मॅच झाली. मग मला कळालं की मॅचेस कशा होतात डोमेस्टिक मॅचेस. तर मग तिथे जाऊन पण मी माझा गेम खेळली. जस्ट म्हणजे गुड स्टार्ट टीमला जायचा आणि मग नंतर इनिंग पुढे कन्वर्ट करायची. तर मग तेच डेब्यू मॅचला 100 केली मी. बरोबर. करेक्ट. आणि रांची आणि विकेट किपर यांचं नातं चांगलंच आहे ना? हो, राईट. पण मला सांग, आता जेव्हा तुला कळतं की तू स्टेटसाठी खेळतेस आणि डिरेक्टली पहिले स्टेटला खेळण्याची एक्साइटमेंट असते, पण डिरेक्टली कॅप्टन्सी येते, प्रेशर नाही येत? नाही, कारण आम्ही बडोदासोबत ज्या प्रॅक्टिस मॅचेस खेळलो तिथे आमचं बॉन्डिंग खूप छान होतं आणि आम्ही स्ट्रॅटेजीज बनवलं होतं की समोरच्या टीमवर म्हणजे कशा इम्प्लिमेंट करायच्या. तर मग तेच आम्ही म्हणजे डोमेस्टिक सीझनला पण इम्प्लिमेंट केल्या त्या गोष्टी, म्हणून रिझल्ट्स आले आमच्याकडे. आणि आमची टीम पण इवन एवढी स्ट्रॉंग होती की हा प्रश्न होता की कोणाला आत घ्यायचं कोणाला बाहेर ठेवायचं. तर मग तेच छान होतं. राईट. पण तू म्हणालीस की टीम स्ट्रॉंग होती. टीम स्ट्रॉंग असताना तू कॅप्टन होतीस म्हटल्यावरती यू वर द स्ट्रॉंगेस्ट प्लेअर, राईट. स्ट्रॅटेजी शेवटी कोचेस वगैरेचा गायडन्स खरंच खूप इम्पॉर्टंट डेफिनेटली असतो, पण वेन यू आर ऑन द ग्राउंड तेव्हा तुम्हालाच करायचं आहे. कोचेस फार तर फार मध्ये येऊन ओव्हरच्या मध्ये मेसेजेस देऊ शकतात, राईट. त्या दरम्यान ते तुम्हाला इम्प्लिमेंट करायचंय. डेफिनेटली ते तू इम्प्लिमेंट केलंस म्हणून ते शतक आलं, ती मॅच जिंकलीस आणि बाकीच्या गोष्टी घडल्या, राईट. परत अंडर 15 एक लेवल झाली, अंडर 19 त्याच्यापेक्षा वरची लेवल झाली. तुझं हे जे ट्रान्झिशन आहे अंडर 15 टू अंडर 19 1 ते 1.5 वर्षात झाले साधारण, राईट. मग ते कसं झालं? कारण की इतक्या पटकन जातेस याचा अर्थ तू कुठेतरी परफॉर्मन्स दाखवलेला असशील, तुझे स्किल्स नोटीस झाले होते, तर ते कुठे झाले?
तर तसंच अंडर 15ला मी 3rd हायेस्ट स्कोरर होती. तर तो परफॉर्मन्स माझा तिकडे छान झाला होता आणि त्याच्या बेसिसवर मी NCA साठी सिलेक्ट झाली अंडर 15च्या. तर मग तो कॅम्प करून आली आणि त्याच्यानंतर आमचा अंडर 19 स्टेटचा कॅम्प होता. तर तिथे पण छान केलं होतं मी. परफॉर्मन्स ओव्हरऑल चांगला होता. तर त्याच्या बेसिसवर मी अंडर 19 महाराष्ट्राला पण रिप्रेझेंट केलं. तर तिथे मी अंडर 19ला पण माझं शतक होतं. पण ते माझं 4th मॅचला होतं. कारण पहिल्या 3 मॅच मी म्हणजे आय वॉज नॉट प्लेइंग. अच्छा, ओके. तू ज्या मॅचला आलीस त्याच्यात लगेच शतक केलं. तिथे पण तेव्हा पण डेब्यू मॅचलाच मी 100 केले आणि ती फास्टेस्ट सेंचुरी होती माझी. ओके. किती बॉल्स मध्ये गेलेली? 69 बॉल्स. मस्त. मेघालय सोबत होती. जवळजवळ 150च्या स्ट्राईक रेटने तुझं शतक केलं होतं. वाव, नाईस नाईस. सो ते शतक झालंय, बाकीच्या गोष्टी झाल्या. रिझल्ट काय झाला याचा की अल्टिमेटली तू हाय परफॉर्मन्स कॅम्प अंडर 19 साठी सिलेक्ट झालीस, राईट. आणि त्याच्यानंतरची मग तुझी जर्नी ही सगळ्यांना माहितीच आहे, राईट. ज्या पॉईंटला तू पहिल्यांदा NCA मध्ये त्या इलाइट कोचेसच्या संपर्कात आलीस अंडर 19च्या ह्याच्यात, आणि तुला कुठेतरी लक्षात आलं असेल की वर्ल्ड कप येतोय समोर, आता आपण टार्गेट करतोय. तर मग तुझा पर्स्पेक्टिव्ह बदलला का, किंवा काय गोष्टी तुझ्या मनामध्ये झाल्या, बाकी सगळ्यांच्या दृष्टिकोनात झाला तुझ्या बाबतीत, ते सांगशील? तर आमचं म्हणजे अंडर 19 मॅचेस झाल्यानंतर आमचा ZCA कॅम्प होता, तो देहरादूनला झाला. आणि तिथे मला कळालं की पुढच्या वर्षी अंडर 19 वर्ल्ड कप आहे. तर मग मी म्हटलं की आता याच्या पुढे जे पण टुर्नामेंट्स वगैरे असतील त्याच्यात आपल्याला आपलं 100% द्यायचे, तरच आपण वर्ल्ड कप खेळू शकतो. तर तसंच ZCA नंतर आमच्या राजकोटला इंटर NCA मॅचेस होत्या. तर तिथे पण मी माझा परफॉर्मन्स छान दिला आणि तिथे आय वॉज 7th हायेस्ट स्कोरर. आणि त्याच्या बेसिसवर माझं NCA साठी सिलेक्शन झालं. आणि तिथे पण जे अंडर 15ला कोचेस होते आमचे, सेम कोचेस तिकडे पण होते. नौशीन मॅम होत्या, अप्पू सर होते, अपूर्व सर, आणि बाकीचे स्टाफ. तर मग तिथे पण NCA कॅम्पमध्ये पण छान माझा परफॉर्मन्स झाला. आणि नंतर तिथे कळालं की आमच्या चॅलेंजर ट्रॉफी आहे म्हणून, आणि त्याच्यातनंच पुढे टीमसाठी पिक करतात. तर मग चॅलेंजर ट्रॉफीला माझा फर्स्ट गेम मी तिथे 88 नॉट आउट केले होते. तर ती इनिंग खूप छान झाली होती माझी. आणि त्या इनिंगला म्हणजे असं होतं की मी कनेक्ट केला की तो बाउंड्रीलाच जायचा. तर मग त्या कॉन्फिडन्सनी म्हणजे अजून ती बॅटिंग खूप छान झाली होती माझी, राईट. सो या सगळ्याचा तुला अल्टिमेटली रिझल्ट दिसला, याच्याबद्दल आपण मगाशीच बोललेलो आहोत की याच्यानंतर तुला सगळ्यात वर्ल्ड कप असेल, एशिया कप असेल, या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्स मिळाल्या, राईट. भाविका, तुझ्या बॅटिंग बद्दल एक ऑब्झर्वर म्हणून जी गोष्ट जाणवते ती मी सांगतो की तू जास्त करून ऑर्थोडॉक्स खेळतेस आणि पॉवरचा वापर कमी आहे, टायमिंग जास्त आहे, राईट. आणि असं तुझी एक साईड नाही, तू ऑफ साईड आणि लेग साईड दोन्हीकडे इक्वली चांगली आहेस. तर हे अल्टिमेटली सुरुवातीला आपण जेव्हा गल्लीत क्रिकेट खेळत असतो तेव्हा आपण ताकदीने खेळतो फार, राईट. हे जे शिफ्ट होतं की टायमिंग ओव्हर पॉवर, हे कसं डेव्हलप केलंस? ते म्हणजे मी जसं सांगितलं की पहिले 3-4 वर्ष तर मी फक्त प्रॅक्टिस केली. तर मग त्याच्यात मी हेच डेव्हलप केलं की म्हणजे सरांनी सांगितलं की आपण बॉल फक्त मिडल करायचा आणि तो जाईल म्हणजे त्याचा. तर मग तसंच खेळत गेली मी. मुलांमध्ये पण म्हणजे मुलांचा स्पीड असायचा म्हणून त्याच्यामुळे जास्त पॉवर लावायची गरज नाही पडायची. मग तिथे पण मी टायमिंगवर खेळायचे आणि तोच गेम मी मुलींमध्ये पण कंटिन्यू केला, राईट. नक्कीच. मला सर्वांना सांगायला आवडेल, महाराष्ट्र प्रीमियर लीग, विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये आपण ऍक्च्युली बघू शकतो भाविका खऱ्या अर्थाने दिसते एवढीशी, छोटा पॅकेट बडा धमाका आहे, तिचे सिक्सेस खूप लांब जातात, राईट. म्हणजे इव्हन त्याचे मेन्स बाउंड्रीच्याही पलीकडे तुझे षटकार केलेले आहे आणि स्वतः प्रत्यक्षदर्शी आहे मी त्या शॉटचा. सो ते बघून खूप छान वाटतं की
तू फक्त बॉल ग्राउंडेडच मारत नाहीस तर लांबही मारतेस, आणि आम्हाला कुठेतरी कळालं की तुला लॉफ्टेड शॉट्स मारायलाही फार आवडतात म्हणून. हो. राईट. तर तुझी अशी फेवरेट कुठली मुवमेंट आहे का की एक 6 असा गेलेला कुठला जो तुला फार आवडतो, लक्षात आहे तुझ्या वगैरे? आत्ताच रिसेंटली WMPL ला आमची फर्स्ट मॅच होती रत्नागिरी जेट सोबत, आणि मी कधी पेसरला 6 नाही मारला असा समोर. तर मग त्याच मॅचला एकदम म्हणजे तो 6 असा मेमोरेबल होता माझा. बरोबर, आणि बरोबर स्ट्रेट गेला होता तो हो. एकदम. राईट राईट राईट. नक्कीच तुझ्या बॅटिंग बद्दल हे प्लस पॉइंट्स आहेतच, पण अजून एक तुझ्या बॅटिंग बद्दल गोष्ट जी दिसली होती, जी WMPL मध्येच दिसली होती, रिव्हर्स स्कूप मारला होतास तू. राईट. रिव्हर्स स्कूप कसा काय, म्हणजे अचानक कसा काय डेव्हलप झाला? इनफॅक्ट आम्ही ऐकलंय की तू आधी सुद्धा एक फार क्रुशियल मोमेंटला रिव्हर्स स्कूपचा वापर केला होतास, तर तो किस्सा काय आहे? तर आमची अशी लोकल मॅच होती, मुलींची टुर्नामेंट चालू होती वॉरियर्सलाच. तर मग तिथे आम्ही चेस करत होतो. तर तेव्हा मी म्हणजे खेळत होती, मी आणि ईश्वरी खेळत होतो. ईश्वरीची 100 झाली होती आणि मी तेव्हा 40s मध्ये खेळत होती, आणि आम्हाला त्या लास्ट ओव्हरला 10 रन पाहिजे होते, 6 बॉल 10 रन. तर मग ईश्वरीनी फर्स्ट बॉलला आम्ही 2 रन पळालो, आणि त्यानंतर सेकंड बॉलला पण 2 रन पळालो, पण ईश्वरी आऊट झाली, रनआउट झाली. आणि त्यानंतर मग भैरवी म्हणून एक आहे प्लेयर, ती माझ्यासोबत खेळत होती. तर मग तिला घेऊन पण खेळायचं होतं. तर मग मी प्रयत्न करत होते की स्ट्राईक माझ्याजवळच ठेवू म्हणून, आणि सिच्युएशन अशी आली की लास्ट बॉलला 4 रन पाहिजे होते. अच्छा. तर मग तेव्हा म्हणजे मी प्लॅन नव्हता केला की हा शॉट मारेल म्हणून, पण जसा तो बॉल आला आणि तशी मी खेळली. ते काय माहित कसं झालं, पण आय प्लेड दॅट. मग तू पहिल्यांदा एक बॉलला 4 हवा असताना रिव्हर्स स्कूप मारलेस, त्याच्या आधी तू नेट्स मध्ये तशी प्रॅक्टिस फारशी केली नाही? कधीच नाही. मग तो शॉट आला कसा काय? आय थिंक तुम्ही म्हणजे जागा बघितल्या, म्हणजे कोणती रिकामी जागा आहेत. तर मग मला समोरचे प्लेयर्स मागे घेतले होते, आणि डीप मिड विकेट लावला होता आणि एक्स्ट्रा कव्हर्स लावला होता, आणि पेसर बॉलर टाकत होती. म्हणून तेव्हा पण मी म्हटलं की पॉवरपेक्षा आपण म्हणजे पेसचा इस्तेमाल वापर करू म्हणून. राईट राईट. पण एक बॉल 4 ला असताना म्हणजे खरंच ही कमाल आहे. राईट. नक्कीच. ओव्हरऑल काय तर बॅटिंग एक खूप मोठा ऍस्पेक्ट आहे तुझ्या गेमचा. प्लस मला सगळ्यांना सांगायचं आहे की ती ऍक्च्युली प्रत्येक बॅटिंग पोझिशनला तिने बॅटिंग केलेली आहे जवळजवळ. ओपन ती करतेच, पण ती 1 डाऊनही आली, 2 डाऊनही आलेली, 3 डाऊन सुद्धा तू खेळलेली आहेस. तिची बॅटिंगच आहे असं नाही, पण विकेट किपिंग सुद्धा ती तेवढीच छान करते. आणि तिच्या विकेट किपिंग बद्दल आपण फारशा व्हिज्युअल्स, आता कसं आहे की बॅटिंगचे व्हिज्युअल्स फार दिसतात, विकेट किपिंगचे दिसत नाहीत. विकेट किपिंग आहे तुझं. आता विकेट किपिंग कुठे ना कुठेतरी कसं आहे की तुम्हाला खूप फोकस करायला लागतं. ते कसं तू डेव्हलप केलंस आणि ते किती अवघड होतं तुला करायला? तर बॅटिंग सोबत विकेट किपिंग पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. तर मग जसं मी सांगितलं की सरांनी मला म्हटलं की तू पेस बॉलिंग नको टाकू, विकेट किपिंग कर. तर मग मी मुलांमध्ये पण विकेट किपिंग केली आहे, कारण आमचा जो विकेट किपर होता टीममध्ये, रुद्र किर्दत म्हणून, तर त्याला कधी कधी बॉलर म्हणून यूज करायचे, तर मग मला किपिंग करावी लागायची. तर मग तसाच इंटरेस्ट वाढला माझा किपिंगमध्ये. तर मग त्याच्यासोबत मी विकेट किपिंग ड्रिल्स वगैरे केले. इवन सर पण घ्यायचे माझे ड्रिल्स, आणि तसंच अजून इंटरेस्ट वाढला माझा किपिंगसाठी. आणि ते म्हणतात ना की प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट असतो किपरसाठी, मग ते रेडी राहावं लागतं प्रत्येक बॉलला. आणि विकेट किपिंगचा फायदा मला बॅटिंगला पण होतो, कारण ते बॉलरचा म्हणजे त्याच्या हातापासनं बघतो ना आपण बॉल, मग काय टाकतोय तो, स्विंग होतोय का, तसं मग ते बॅटिंगमध्ये पण इम्प्लिमेंट होतं माझ्या. राईट. नक्कीच. विकेट किपिंग जसं तू म्हणतेस एक खूप पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट त्याचा हाही आहे की बॅटिंगला डेफिनेटली फायदा होतो. पण कुठेतरी तरी असं कधी होतं का की आपण 50 ओव्हरच्या मॅचमध्ये 49 ओव्हर 5 बॉल व्यवस्थित किपिंग केली आणि एक बॉल अनफॉर्च्युनेटली काहीतरी मिस झालं, हे झालं, आणि त्याच्याबद्दलच बोललं गेलंय म्हणून?
कधी कधी होतं असं फ्रस्ट्रेट की म्हणजे पूर्ण 50 ओव्हर केली कीपिंग पण तो एक चान्स सुटला, तर मग तेव्हा स्वतःचाच राग येतो मला. मग मी स्वतःला म्हणते की नाही, आता हे बॅटिंग मध्ये आपण कव्हर करायचंय टीमसाठी. राईट, नक्कीच. पण विकेट किपरचा रोल फक्त तेवढाच नसतो, तो उत्कृष्ट DRS कॉल घेण्यासाठी सुद्धा त्याचा वापर होतो. आणि मला सर्वांना सांगायचंय, आता WMPL मध्ये एक उत्कृष्ट DRS कॉल भाविकाने घेतला होता. एकटीच ती ओरडत होती, फक्त प्रेक्षकही ओरडत नव्हते, एकटीच ती ओरडत होती आणि त्याच्यामुळे विकेट तुझ्या टीमला मिळाली होती. हो ना. तर असे इन्स्टन्सेस होतात का? आणि अंपायरिंग वरती प्रेशर टाकायला म्हण किंवा DRS कॉलसाठी विकेट किपरचा फार वापर होतो. तू त्याच्यामध्ये किती ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड असतेस? म्हणजे आता तो डिसिजन म्हणजे करेक्ट आहे तर मग मी त्याला माझा 100% देते की नाही, हा आउटच आहे. तर मग तो जो तुम्ही आता सांगितला तो इन्सिडेंट, तर तेव्हा काय झालं होतं की सुहानी बॅटिंग करत होती, सुहानी कांडळ, आणि एकदम स्लाइट एज होता, तर तो लागला आणि कोणीच अपील नाही केलं. पण मी शुअर होते की तो लागलाय म्हणून. मग मी कॅप्टनला म्हटलं, किरण नवगिरेला, की म्हणजे आहे तो, तू DRS घे म्हणून, आणि तो म्हणजे करेक्ट निघाला. बरोबर. नंतर आम्ही किरणची रिॲक्शनही पाहिली, तुम्ही ज्या प्रकारे सेलिब्रेशन केलं होतं ते आम्ही सर्वांनी पाहिलं. कारण ती शुअर नव्हती की आहे का नाही म्हणून, पण मी 100% शुअर होतोस. आणि डेफिनेटली म्हणजे एक कीपरचं काम तेच असतं. बरं, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही स्टंप माईक मध्ये तुझे कधी कधी बोलणं मी ऐकतो, तर तुलाही स्टंप माईक वरती बोलायला आवडतं? म्हणजे काय, कसं? हा, म्हणजे कधी कधी म्हणजे काय काय वेळ म्हणजे WPL ला आता तिथे स्टंप माईक होता म्हणून ऐकू गेलं आणि मी आहे म्हणजे असे काय काय म्हणजे बॉलरला गाईडलाईन्स सांगायचे होते, ते पण सांगितले. आणि म्हणजे जेव्हा फिल्डरकडनं बॉल सुटतो तेव्हा थोडा राग येतो, तर आपण 1-2 शब्द बोलतो, पण ते मी स्टंप माईक होता म्हणून नाही बोलले. ओके. आणि तिथे कसं होत होतं की WMPL ला बाउंड्री गेली की तिथे म्युझिक सारखं वाजत राहायचं, आणि ते अवघड होतं प्लेअरला की आवाज देऊन सांगायचं म्हणून. तर मग तेव्हा पण फ्रस्ट्रेशन खूप होतं, मग ते एकदम जोरात आवाज देऊन सांगायचं होतं, तर मग पूर्ण महाराष्ट्राला ऐकू जायचं. हो ना. राईट. पण मला सांग, फक्त बॉलरसाठी किंवा फिल्डरसाठी स्टंप माईकचा उपयोग करतेस की समोरच्या बॅटरसाठी पण करतेस? बॅटरसाठी पण करते, पण एवढा केला नाही मी आता WMPL. अच्छा, म्हणजे बाकीच्या ह्याच्यात जास्त करते असं म्हणायचंय. ओके. तू आता एका टुर्नामेंटचं नाव घेतलंस, विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग. खूप सुंदर प्लॅटफॉर्म होता सर्वच प्लेयर्ससाठी, विमेन प्लेयर्ससाठी, जे कोणी आपल्या MCAच्या प्रदेशात येतात. तू त्याच्यामध्ये एक ऍक्टिव्ह पार्ट घेतला होतास, मोलाचा रोल तुझा होता. टुर्नामेंट तुझ्यासाठी कशी होती? टुर्नामेंट ओव्हरऑल म्हणजे छान होती. इवन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननी चांगला प्लॅटफॉर्म दिला होता मुलींना, की ज्याच्यानी अजून वरच्या क्रिकेटसाठी आपण प्रमोट होऊ शकतो. तर ते खूप छान केलं म्हणजे असोसिएशननी. नक्कीच. एक इंटरनॅशनल प्लेअर प्रत्येक टीम मध्ये होत्या, जे इनफॅक्ट MPL मध्ये नाही तर WMPL मध्ये होते, की प्रत्येक टीम मध्ये एक तरी फॉर्मर इंटरनॅशनल किंवा ऍक्टिव्ह इंटरनॅशनल प्लेअर होते. तुझ्या टीमची कर्णधार होती किरण नवगिरे, राईट? किरण नवगिरे सोबत खेळण्याचा तुझा अनुभव कसा होता? तिच्यासोबत खेळण्याचा अनुभव छान होता. म्हणजे ती टीमला घेऊन चालायची आणि शी वॉज गायडिंग इच अँड एव्हरी प्लेअर. तर मग मला आवडलं तिच्यासोबत खेळायला. राईट. नक्कीच. आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकी स्टार्स होते, स्मृती होती. आम्हाला असं कुठून तरी कळलं की स्मृती तुझी फेवरेट आहे म्हणून, राईट? तर रत्नागिरी जेट सोबत तुमच्या 2 मॅचेस झाल्या. स्मृती होती, एकीकडे तेजल होती, अनुजा होत्या. तर आता या सगळ्या प्लेयर्स सोबत बोलून वगैरे किती हेल्प झाली तुम्हाला? तर मी स्मृती दी सोबत बोललेली आहे याच्या आधी पण. तर म्हणजे ती एकदम काम असते, आणि बॅटिंगला पण म्हणजे मी तिलाच फॉलो करते आयडल म्हणून. तर आय लाईक द वे शी बॅट्स. तर मग ते तिचं खूप आवडतं मला बॅटिंगचं. राईट. आणि WMPL साठी खरंच ही पर्वणी होती एक प्रेक्षकांसाठी, कारण त्याच निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला दिसले की भाविकाचे स्ट्रोक्स काय आहेत. येस, यावेळेस भाविकाची जी बॅटिंग होती ती अजून छान झालेली, आम्हालाही नक्कीच आवडली असती, आणि आय एम प्रिटी मच शुअर की ती पुढच्या सीझनला नक्की होईल.
पण एकंदरीत ओव्हरऑल एक्सपिरियन्स जो होता तो सर्वांसाठीच छान होता. आय एम प्रिटी मच शुअर की नक्कीच तुम्ही यावेळेस तुमच्या टीमचा परफॉर्मन्स म्हणून चांगला नव्हता, पण एक खूप पॉझिटिव्ह घेऊन तुम्ही पुढे जा. हो. भाविका, तुझ्या जर्नीमध्ये फॅमिली सपोर्ट तुला कसा मिळाला? फॅमिलीचा सपोर्ट तो खूपच होता मला. म्हणजे माझे पप्पा मला नेहमी गाईड करत राहतात आणि अजूनही करतायत. तर म्हणजे जेव्हापासून क्रिकेट सुरू केलंय मी खेळायला, तर मग जे मी अकॅडमीमध्ये जाऊन शिकायचे त्याचे घरी आल्यावर मला प्रश्न विचारायचे की काय काय केलं, काय काय शिकलीस. तर ते म्हणजे चालू राहायचं. आणि जेव्हा लॉकडाऊनमध्ये पण म्हणजे फॅसिलिटीज नव्हत्या, ग्राउंड अवेलेबल नव्हते, तर मग आम्ही सोसायटीमध्येच प्रॅक्टिस सुरू केली. मग त्याच्यात पप्पा माझं म्हणजे फिटनेस पण घ्यायचे आणि प्रॅक्टिस पण करून घ्यायचे. तर मग तिथे त्यांनी खूप छान गाईड केलं. आणि म्हणजे त्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जर मी केलं नसतं काही, तर मग आता बहुतेक ओके. तेच ते पप्पांनी छान करून घेतलं माझ्याकडनं. आणि म्हणजे ते सारखेच सपोर्ट करत असतात मला. इवन म्हणजे कोणत्या टुर्नामेंटला वगैरे जायचं असेल तर ते मला सांगतात की आपण करणार तरच होणार आहे. तर मग म्हणजे ते जेवढे सॉफ्ट आहेत तेवढे हार्ड पण आहेत. म्हणजे एकदा म्हणजे मी आधी मुलांमध्ये रनआउट्स व्हायची, तर मग ते रनआउट साठी पण मी मार खाल्लाय. आणि आता ती चुकी कमी झाली थोडी. ओके. इवन सेफ्टीसाठी पण म्हणजे एकदा मुलांमध्ये प्रॅक्टिस करताना मी थायपॅड नव्हतं घातलं, तर मग तेव्हा मला बॉल लागला होता आणि तो खूप जोरात लागला होता. मग तेव्हापासून पप्पा म्हटले की थायपॅड नाही घातलं तर क्रिकेट बंद करून दे. तर मग तेव्हापासून मी म्हणजे सगळ्याच मॅचेसला थायपॅड घालून बॅटिंग करते, जेव्हा पण बॅटिंग करते तेव्हा. आणि इवन मम्मीचा पण खूपच सपोर्ट असतो मला. म्हणजे ती सगळंच बघते माझं. म्हणजे तिला कळतं की मी कधी सॅड आहे, कधी हॅपी आहे. तर मग एखाद्या मॅचला स्कोअर नाही झाला तर मग ती मला सांगते की म्हणजे असं नाराज नाही राहायचं, अप्स अँड डाऊन्स होत राहतात. तर नेक्स्ट गेम असतो, न्यू गेम असतो, तर मग न्यू चान्स पण असतो, तर मग ती ग्रॅब करायचं म्हणून. राईट. आणि तुझे पेरेंट्स तुझ्या प्रत्येक मॅचला जवळजवळ येत असतात, हो ना? हो. पप्पा म्हणजे आधी मुलांच्या मॅचेस वगैरे व्हायच्या तेव्हा यायचे. आणि म्हणजे ते माझी जेव्हा फर्स्ट अंडर-15 हे टूर होती तेव्हा पण ते आले होते रांचीला मॅचेस. हो, म्हणजे शतक त्यांच्या समोर झालंय. अरे वा. आणि एकदा तर असं झालं होतं की माझी अंडर-19 टुर्नामेंट होती आणि मी आजारी पडली होती. तर मग मला डेंग्यू झाला होता, तर मी हॉस्पिटलाइज होती. तेव्हा पण म्हणजे पॅरेंट्सनी खूपच सपोर्ट केला मला, पप्पा मम्मीनी. आणि इवन त्यांचे फ्रेंड्स पण म्हणजे सपोर्ट करायचे मला छान. म्हणजे मी हॉस्पिटलाइज होती तर पप्पांचे फ्रेंड आहेत, त्यांनी मला म्हणजे फ्रुट्स वगैरे असे आणून दिले होते. म्हणजे सपोर्ट करायचे छान. राईट. पेरेंट्सचा सपोर्ट तर होताच, पण पेरेंट्सच्या व्यतिरिक्त काही अजून लोकांचाही सपोर्ट तुला होता, राईट? हो. ओके. सो भाविका, आता WMPL झालं, एशिया कप, वर्ल्ड कप झाले, अंडर-17 झालं, ज्याच्यामध्येही तुझी बॅट खूप तळपली होती. आता पुढे काय? पुढच्या 5 वर्षांमध्ये भाविका अहिरे स्वतःला कुठे पाहते? माझा तर हाच गोल आहे की मी सिनियर इंडिया खेळावं आणि तिथे परफॉर्म करावं. तोच माझा गोल आहे. राईट. डेफिनेटली. आणि मलाही सांगायचं आहे की हा कुठेतरी तरी ते आमचंही स्वप्न आहे की भाविकाच्या रूपाने मराठी प्लेयर्स अजून जास्त त्या टीममध्ये असावे, हे आमचंही स्वप्न आहे. आणि त्यासाठी तुला खरंच खूप शुभेच्छा. थँक्यू. भाविका, खरं तू फारशी बोलत नाहीस, परंतु तुझ्याशी इंटरॅक्ट करून खूप छान वाटतं. कॉन्व्हर्सेशन थांबावं अशी इच्छा नाहीये, वेळेअभावी आपण थांबत आहोत, राईट? पण काही रॅपिड फायर क्वेश्चन्स आहेत तुझ्यासाठी. जसे पटकन शॉट्स मारतेस ना, तसेच पटकन आन्सर द्यायचे. ओके? फार विचार नाही करायचा. इकडनं नाही आलं पाहिजे, इकडनं आलं पाहिजे. ओके? रायगड रॉयल्स व्यतिरिक्त तुझी फेवरेट टीम? अरे पुणे वॉरियर्स. ओके. भाविका अहिरे विकेट कीपर बॅटर की भाविका अहिरे द बॅटर?
विकेट किपर बॅटर. विकेट किपर बॅटर. ओके. तुझं फेवरेट विकेट किपर कोण आहे? MS धोनी सर. अरे बापरे, म्हणून रांचीमध्ये तुझं हो. पहिलं शतक आलेलं का? ओ अच्छा. काय आता म्हणजे थाला फॉर अ रिझन, राईट. राईट. तुझी फेवरेट विमेन्स मधली प्लेअर? स्मृती मंदना. स्मृती मंदना. तुझे इन्स्पिरेशन? स्मृती मंदना. स्मृती मंदना. ओके, लॉयल आहेस तू अगदीच. राईट. अर्थात तुम्ही त्यांनाच हरवलं एका मॅच मध्ये. राईट. फेवरेट शॉट? कव्हर ड्राईव्ह. कव्हर ड्राईव्ह. ओके. फेवरेट ऑपोनेंट? ऑपोनेंट म्हणजे कसं? म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये, मग तू स्टेट वाईज खेळताना तुझा फेवरेट ऑपोनेंट कुठली टीम असेल? स्टेट वाईज किंवा इंटरनॅशनल? इंटरनॅशनल मध्ये मी सांगू हो, शकतो हो. ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया. ओके. फेवरेट म्हणजे त्यांच्यासोबत खेळायला मजा येते की त्यांना हरवायला मजा येते? अजून त्यांना खेळून हरवायला म्हणजे. हा, एक्झॅक्टली. राईट. बरोबर. आय थिंक याच ऍटिट्यूडमुळे आपण वर्ल्ड कप जिंकलो आता सगळ्यांच्या. राईट. आता एक सिच्युएशन आहे, एक मॅच सुरू आहे. अर्थात विकेट किपर भाविका आहे. त्यांना माहिती आहे, भाविकाला माहिती आहे की स्लेज करून समोरच्याची विकेट जाऊ शकते आणि मे बी मॅच आपल्याकडे येऊ शकते. आणि कदाचित स्लेज नाही केलं तर मॅच आपल्या हातात येणार नाही. तू स्लेज करशील की नाही? डेफिनेटली करेल. ओके. तू स्लेज करतेस? हो. कुठल्या लेवलला करतेस? म्हणजे जास्त नाही, थोडं करते. अच्छा, थोडं करतेस पण करतेस. हो. ओके. तर मग पुढच्या WMPL मध्ये वगैरे आम्हाला ऐकायला मिळते स्लेजेस? हा, मिळेल. ओके. नाईस नाईस. भाविका, खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. हे इंटरॅक्शन खरं थांबावं अशी इच्छा नाहीये, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे की तुझं करिअर आणि त्याचा ग्राफ तो न थांबता पुढे जाऊ ही जास्त इच्छा आहे. सो तुला खूप खूप शुभेच्छा भाविका. थँक्यू. आणि भाविका, आता कसं आहे की इतकी लोक जेव्हा असतात तुझ्यासोबत तेव्हा हे घडतं. तुझे एफर्ट्स आहेत, सगळी जण आहेत. तर एक या माध्यमातून तुला कोणाला थँक्यू म्हणायचं आहे तर तू काय म्हणशील? तर मी सगळ्यात पहिले माझ्या पॅरेंट्सला थँक्यू म्हणेल की त्यांनी मला क्रिकेट म्हणजे खेळू दिलं. आणि माझे कोच संजय हडके सर, त्यांनी एवढं छान गायडन्स दिलं. सोनिया डबीर ताई, त्यांना मी ताई म्हणते, त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला आहे. म्हणजे ते आमच्या अकॅडमीला यायचे सेशन्स घ्यायला. आम्ही 3-4 मुली होतो, श्रावणी देसाई, मानसी तिवारी आणि मी, आणि अजून 1-2 मुली होत्या. तर मग ताई पण आमचे सेशन्स घ्यायला यायची, तर त्यांनी पण मला खूप छान गाईड केले. म्हणजे त्यांनी पण माझ्या प्रत्येक शॉटवर आणि विकेट किपिंगमध्ये पण वर्क करून घेतलेलं आहे. तर त्यांचा पण खूप सपोर्ट आहे मला. आणि तसंच प्रदीप इंगळे सर पण आहेत, त्यांनी पण म्हणजे त्यांच्यासोबत पण मी सेशन्स केलेले आहेत. तर ते पण मला खूप छान गाईड करतात आणि म्हणजे मेंटरिंग पण करतात. म्हणजे त्यांची मेंटरिंग एवढं छान होतं की मला कधी अडचण नाही आली. म्हणजे इवन मी माझा परफॉर्मन्स कधी नसेल झाला तर मग मी त्यांना कॉल करते आणि विचारते की काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. तर ते मला गाईड करत राहतात सतत. ओके. म्हणजे प्रदीप इंगळे सर, सोनियाताई आणि हडके सर हे तिघं मला गाईड करत राहतात. त्याचसोबत मी ज्युडिशियल क्रिकेटकडनं पण खेळली होती, क्रिकेट क्लबकडनं पण खेळली होती. तिथे शिंदे सर होते, सुद्रिक सर होते, ते पण मला छान गाईड करायचे. आणि ज्युडिशियलकडनं खेळताना मी 200 केले होते नॉट आउट. तर मग तेव्हा मला त्यांनी SG स्पॉन्सरशिप दिली होती. तर मग साहिल मदन सर होते, त्यांनी पण मदत केली मला खूप. आणि SG मला सगळं प्रोव्हाइड करतं, म्हणजे माझे क्रिकेट गिअर्स वगैरे सगळं. आणि इवन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सगळे मेंबर्स, त्यांनी एवढा चांगला WMPLचा प्लॅटफॉर्म दिला. आणि NCAचे हेड कोचेस आणि म्हणजे NCAचा सपोर्ट स्टाफ, त्यांनी पण चांगलीच मेहनत घेतली आहे सगळ्यांवर. सो थँक्यू. येस. तर खूप छान वाटलं भाविका तुझ्याशी बोलून. पण जायच्या आधी एक छोटासा संदेश, एक मेसेज युवा प्लेयरसाठी तू काय देशील? तर त्यांच्यासाठी हेच म्हणेल की तुमचा हार्डवर्क जो आहे तो चालू राहू द्या आणि जी प्रॅक्टिस तुम्ही करताय ती करत राहा. कारण
म्हणजे मी जेव्हा NCA ला होती तेव्हा नौशीन खादीर मॅम होत्या, त्या मला म्हणजे आमचा सेशन होता तेव्हा म्हटल्या होत्या की तुम्ही तुमची प्रॅक्टिस करत राहा, कारण आपल्या कॉम्पिटिशनला बरेचसे लोक असतात आणि ज्या दिवशी आपण रेस्ट घेतो तर म्हणजे दुसरा मेहनत करत असतो पुढे जायला. तर मग असं चालू राहू द्या तुमचं हार्डवर्क, ते असं म्हणजे स्किप करू नका. बरोबर, राईट. खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे. पुन्हा एकदा सांगतोय की एका युवा अंडर-19 वर्ल्ड कप विनिंग प्लेअरचा मेसेज आहे, याच्याकडे सिरियसली घ्या. भाविका, पुन्हा एकदा थँक्यू, तू वेळ दिलास त्याबद्दल. आणि तुझा करिअर ग्राफ तुझ्या वर जाणाऱ्या षटकारासारखाच वर जात राहो आणि तो इतका लांब जाओ की सगळ्यांना त्याचा अभिमान वाटेल. येस. थँक्यू सो मच तुझ्या वेळेसाठी आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. नमस्कार, आपल्यासोबत आहेत वर्ल्ड कप विनिंग मराठमोळ्या टीम मेंबर भाविका अहिरेचे वडील मनोज कुमार अहिरे. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर, कसं वाटतं आम्हाला जेव्हा आज आम्ही भाविकाकडे बघतो किंवा या मराठी मुलींकडे बघतो की भारताचा झेंडा ते वर घेऊन जातात, खूप अभिमान वाटतो. तुमची तर ती कन्या आहे. तुम्हाला कसं वाटतं जेव्हा अशा मोमेंट्स तुमच्या वाटेला येतात तिच्याद्वारे? नक्कीच खूप प्राऊड फील होतं जेव्हा महाराष्ट्रातल्या 2 मुली एका वर्ल्ड कप स्क्वॉडचा पार्ट आहेत. महाराष्ट्राचं नाव ते देश पातळीवर, इव्हन जागतिक पातळीवर, वर्ल्ड कप म्हटलं तर जागतिक पातळीवरती ते महाराष्ट्राचा झेंडा घेऊन गेलेत, देशासाठी खेळत आहेत. खूप छान फिलिंग येतं. आणि भाविकाबद्दल बोलायचं म्हटलं तर तिचं जे हार्डवर्क मी आत्तापर्यंत बघत आलोय आणि म्हणजे खूप खूप काही असं सांगण्यासारखं आहे, पण त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे मी या ठिकाणी नमूद करायला मला नक्कीच आवडेल. की जेव्हा आम्ही प्रॅक्टिस सुरू केली होती तेव्हा म्हणजे असं काही अजेंडा माझ्या तरी डोक्यात नव्हता की ती वर्ल्ड कपसाठी खेळेल. मी माझी प्रॅक्टिस तिची सुरू केली होती, ती जिल्हा परिषदच्या काहीतरी मॅचेस असतात, मला एकदा जाताना दिसलं होतं वगैरे, हे मी माझ्या बऱ्याच वक्तव्यांमधून सांगितलेलं आहे. आणि जिल्हा परिषदची मॅच खेळल्यानंतर माझी मुलगी क्रिकेट खेळेल ह्या भावनेने मी तिला प्रॅक्टिससाठी टाकलं होतं. पण आपण म्हणतो ना, एखाद्या मूर्तीला आकार देण्याचं काम शेवटी ती व्यक्तीच करू शकते. बरोबर. त्याप्रमाणे संजय हडके सरांनी तिला घडवलं आणि ते घडवत असताना पण मुलांमध्ये ती खेळत होती, पण मला मुलींच्या पण मॅचेस असतात आणि राज्यस्तरीय MCA कडनं खेळायचं असतं, MCA कडनं. हे पण मला त्यावेळेला फारशी अशी कल्पना नव्हती, पण जेव्हा माझ्या ते लक्षात आलं की MCAच्या पण मॅचेस होतात आणि त्याची एक सिलेक्शन प्रोसेस असते आणि ती सिलेक्शन प्रोसेस म्हणजे तुम्हाला जाऊन तिथे परफॉर्म करून दाखवावं लागतं वगैरे, या सगळ्या गोष्टी होत्या. आता सरांचं जे मार्गदर्शन होतं त्यामध्ये तर ती करतच होती, पण ते करत असताना आपण सर्वसामान्य माणसं म्हणजे ज्याप्रमाणे आपण मुलांना त्या ठिकाणी खेळायला पाठवलंय आणि ही सिलेक्शन प्रोसेस, यानंतर बऱ्याचशा गोष्टी अशा बाहेरून ऐकायला पण मिळायच्या आम्हाला. त्यावेळेला थोडी काळजी वाटायची, अरे आपण आता अभ्यास पाणी सोडून याच्या मागे लागलेलो तर नक्की काय काय होईल. मग असं कधी आपण सरांशी चर्चा करताना विषय निघायचा आणि मी एकदा असंच सरांना विचारलं होतं की सर, ते मॅचेस असतात पण सिलेक्शन प्रोसेसमध्ये भरपूर काही चॅलेंजेसना सामोरं जावं लागतं. तर सर म्हटलं, अहो तुम्ही निश्चिंत राहा. म्हणजे एवढे कॅज्युअली बोलले सर, मी तुम्हाला सांगतो. म्हणजे ॲज अ पॅरेंट्स म्हणून माझ्यावरती पूर्ण क्वेश्चन मार्क होतं माझ्या चेहऱ्यावरती आणि सर एवढे रिलॅक्समध्ये बोलले, हडके सर, अहो तुम्ही निश्चिंत राहा. ती ज्या पद्धतीने खेळते ना, तुम्ही स्टेटची चिंताच करू नका, ती नॅशनल खेळ म्हणजे इंडियाच्यासाठी खेळेल, हा शब्द त्यांनी त्या ठिकाणी वापरला होता. आणि त्यावेळेला त्यांनी मला रेफरन्स देताना हे पण सांगितलं होतं की कारण सोनियाताई पण तिला कोचिंगसाठी यायच्या नेहमी, बरेचसे सेशन्स घ्यायचे ते, म्हणजे त्यांचं सेशन्स म्हणजे अशा प्रकारचं सेशन असायचं की आपण म्हणतो शार्पनिंग द सॉ, त्या प्रकारचं सेशन तिच्यासाठी ते असायचं. म्हणजे छोट्या मोठ्या काही त्रुटी असतील, हडके सरांना पण असं वाटायचं की माझ्याकडनं काही राहत असेल तर इंडिया स्क्वॉडमध्ये खेळलेल्या प्लेयर्सच्या मार्गदर्शनाखाली जर तिने प्रॅक्टिस केली तर ते चांगलं होतं. आणि सर नेहमीच इन्व्हाइट करायचं त्यांना. ताईंनी पण कधी असं म्हणजे हे केलं नाही. ताई आल्या, ताईंनी पण तिला त्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि तेव्हा ताईंना पण तो कॉन्फिडन्स होता की ही मुलगी खेळणार इंडियासाठी. आणि
त्यानंतर बरेचसे काही चॅलेंजेस आले. म्हणजे जसं आपण खेळताना म्हणतो ना की ती चांगली बॅटिंग तर करत होती, पण तिला ॲज अ कीपर म्हणून घडवताना एवढ्या लहान वयात ती 50-50 ओव्हरच्या 90-90 ओव्हरच्या ज्या मॅचेस खेळायची मुलांमध्ये, आणि आमच्या क्लबच्या कंटिन्यू मॅचेस चालू असायच्या. मग त्यावेळेला तो एवढं ओव्हरलोड व्हायचं की कधी कधी बॅक पेन वगैरे यासारख्या गोष्टी पण असतात. म्हणजे कोणताही खेळाडू असेल, आणि त्यावेळेला समजा असे काही चॅलेंजेस आले तर ते एक चिंतेचा विषय ॲज अ पॅरेंट म्हणून आम्हाला वाटायचा. पण जे काही मार्गदर्शन केलं त्यांनी फिटनेस संदर्भात पण वगैरे, आणि ती त्याला पण ओव्हरकम करून गेली आणि सातत्याने खेळत राहिली. आणि अंडर 15, अंडर 19 आणि एशिया कप, वर्ल्ड कप, म्हणजे खरोखर अभिमानास्पद आहे की एक सार्थक झालं की ज्या गोष्टीसाठी आपण फक्त जस्ट गेलो होतो, जिल्हा परिषदच्या मॅचेस खेळण्यासाठी आपण मुलीला टाकलं होतं, पण त्याचं चीज तिने करून दाखवलं. देशांतर्गत ज्या म्हणजे देशासाठी जे काही क्रिकेट आहे ते खेळण्यासाठी तिचा हातभार लागला, याचा खूप आनंद वाटतो. बरोबर, नक्कीच. वाटलं होतं का की कधी कोणी अहिरे आपल्याच घरापैकी कोणी इंडियासाठी खेळेल? म्हणजे असं कधी वाटलंच नाही. कारण आता मी याच्यामध्ये सांगेल की मी जे काही क्रिकेट खेळलो ते टेनिस क्रिकेट खेळलोय. टेनिस क्रिकेटसाठी मी क्रिकेटचा म्हणजे माझ्या कॉलेज लाईफमध्ये, शालेय जीवनामध्ये एवढं दिवाणा होतो की मी उद्या जरी परीक्षा असेल तरी मी आदल्या दिवशी टुर्नामेंटसाठी तयारी करत असायचो. आणि मी त्याच्यामुळे मी नापास पण झालेलो. डिप्लोमाच्या माझ्या पहिल्या वर्षाला मी फेल झालो. का? तर फक्त क्रिकेट आणि क्रिकेटमुळे फेल झालो. आणि त्याच्यानंतर म्हणजे जसं मी जॉबला लागलो तसं माझं क्रिकेट खेळणं बंद झालं. मग ते काही कंपनीसाठी मॅचेस असतील वगैरे असं आम्ही खेळलो असू, पण असं फारसं काही मग क्रिकेट असं राहिलं नाही. पण ते जे अंगात होतं कुठेतरी, डोक्यात कुठेतरी होतं, ते एक दिवशी ह्या स्वरूपात बाहेर आलं की मुलींच्या मॅचेस दिसल्या आणि भाविकाला पण ती लहानपणी ती माझ्याबरोबर जे काही खेळायची ते कुठून तरी आलं बाहेर त्या दिवशी अचानक, आणि तिची प्रॅक्टिस सेशन सुरू झालं. नक्कीच नक्कीच. खरंच खूप मोठा प्रवास आहे. तुम्ही असं म्हणालात, खूप लोकांची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये असते. अभिमानाचा क्षण नक्कीच असतो, पण अभिमानाचा क्षण हा त्या सर्वांसाठी असतो. या माध्यमातून तुम्हाला त्या सर्वांचे, ज्यांनी भाविकाची मदत केली, यांचे आभार मानायचे, तर ते कोणाकोणाचे असतील? आता म्हणजे खूप मोठी लिस्ट आहे. माझी एक स्वतंत्र डायरी आहे. त्या डायरीमध्ये जर मी ती नावांची यादी कधीतरी अशी घेऊन बसतो आणि छोटं जे काम केलं असेल एखाद्याने माझ्यासाठी, त्या माणसाचं पण मी त्या डायरीमध्ये माझ्या नाव आहे. ह्या प्रवासामध्ये मला ज्यांनी छोटं मार्गदर्शन केलं, म्हणजे हडके सरांपर्यंत जायचं कसं हे मी जेव्हा झेडपीचे जे आयोजक होते त्या मॅडमना विचारलं, त्या मॅडमने मला सांगितलं की ते जे टोपी घातलेले सर त्यांच्याकडे जा आणि त्यांना विचारा. तर त्या मॅडमचं पण नाव माझ्या डायरीत आहे. आणि मग तिथून मग संजय हडके सर आहेत आपले, त्यांनी भाविकासाठी पूर्ण मेहनत घेतलेली आहे. सोनिया डबीरताई, मनीषा कोल्हटकर मॅडम, त्यानंतर वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन देणारे आपल्या मनीषा लांडे मॅडम. म्हणजे होतकरू खेळाडू काय असतो आणि त्यांच्यासाठी जी काही तळमळ आहे ती त्यांच्याकडे मला पाहायला मिळाली. आणि प्रदीर्घ अनुभव असेल तर तो मुलांपर्यंत कसा पोचवायचा, त्यांच्या मध्ये ती रुजवात कशी लावावी, याचं मार्गदर्शन आम्हाला प्रदीप इंगे सरांकडनं मिळालं. या हडके सरांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो. आणि ते एक असं व्यक्तिमत्व आहे ना की आपण म्हणतो कोणीतरी कडक छडी लागे छमछम विद्या गमगम, यासारखं ते व्यक्तिमत्व आहे. म्हणजे ते जे काय बोलतात, जर ते खेळाडूने प्रॉपर आत्मसात केलं तर नक्कीच तो चांगल्या पद्धतीने घडू शकतो. आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये जे पण काही स्टाफ आहे त्यांचा जो चांगल्या पद्धतीने आपल्याला रिस्पॉन्स मिळतो, त्यासाठी त्यांचं पण मला या ठिकाणी धन्यवाद मानायला आवडेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. म्हणजे गेल्या 4-6 वर्षात मी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला ज्या पद्धतीने पाहिलं आहे, एक चांगले उपक्रम त्यांनी जे राबवलेत गेल्या 3-4 वर्षात, त्यासाठी मी आपले MCAचे अध्यक्ष रोहितदादा पवार यांचं मनपूर्वक धन्यवाद मानेल या ठिकाणी, की त्यांनी त्या दूरदृष्टीने MCAचं मध्ये हा कायापालट घडवलेला आहे. कारण छोट्या गोष्टी जर सांगायचं झालं तर म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही
अंपायर्स लोकांची सुद्धा परीक्षा घेतली. ती परीक्षा मी पण दिली. ठीक आहे, म्हणजे एवढं म्हणजे ऑफिस वगैरे या सगळ्या गोष्टी असताना पण मला त्या ठिकाणी वाटलं की यार म्हणून आपण क्रिकेट खेळत चल अंपायरिंगची तरी परीक्षा देऊन बघू. मी जस्ट मजा म्हणून त्या अंपायरची परीक्षा दिली. स्कोररच्या एक्झाम्स घेतल्यात त्यांनी. बरोबर. ठीक आहे. आणि चांगले चांगले अंपायर्स, चांगले चांगले स्कोरर्स त्या ठिकाणी त्यांनी आणले. ह्या 2 गोष्टी मला खूप आवडल्या. फॅसिलिटीज पण अशा पद्धतीने वाढवल्यात जसं की एक टीम चालली आहे तर त्या टीमसोबत जाताना त्यांचं जे राहण्याच्या ठिकाणापासून टीमसोबत असलेला सपोर्ट स्टाफ, त्या सपोर्ट स्टाफमध्ये कोण कोण असलं पाहिजे. नुसतं कोच आहे सोबत आणि एक टीम मॅनेजर आहे तेवढ्याने नाही, तर त्यासोबत तुम्ही आता अनालिस्ट पण पाठवतात, गेम अनालिस्ट. म्हणजे त्यांना पण तेवढंच महत्त्व तुम्ही त्या ठिकाणी दिलं. आणि त्याचा फायदा काय होणार आहे असोसिएशनला, की जे पण खेळाडू जात आहेत त्यांचं त्या ठिकाणी अनालिसिस प्रॉपर होणार आहे की हा खेळाडू गेला, खेळला, त्या मॅचमध्ये काय केलं नक्की त्याने, तर ते बघायला पण एक संधी मिळणार आहे. त्यानंतर अपेक्स बॉडी मेंबर्स ते पण म्हणजे आता मला या ठिकाणी दिसतात की जे पण त्यांना काही टास्क मिळतात दिसतात. मी आता हे WMPL पाहिल्यानंतरच बोलतोय की ज्या पद्धतीने ते सक्सेसफुल झालं म्हणजे माझ्या तर कल्पनेच्या पलीकडचं. म्हणजे WPL लेवलचं आपलं WMPL झालं. बरोबर आहे. म्हणजे मला त्यामध्ये कुठे असं छोटा मोठा बदल पण जाणवला नाही की बाबा हा ठीक आहे ऑडियन्समध्ये काही थोडी कमी असतील पण बाकी जे काय दिलं लेवल सेम होती, लेवल तीच आणि त्याच दर्जाची लेवल होती. बरोबर. त्याबद्दल MCAचं मनपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. एवढा मोठा त्यांनी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर भाविका ज्या वेळेला टुर्नामेंटच्या जस्ट 4-5 दिवस हॉस्पिटलाइज झाली होती डेंग्यूमुळे, त्यावेळेला तिचं मनोबल वाढवण्यासाठी पण MCAच्या गोडबोले ताई आहेत, त्यांनी पण खूप चांगला सपोर्ट केला तिचं मनोबल मनशक्ती वाढवण्यासाठी. त्याचबरोबर माझे मित्र आहेत त्यांनी पण तिला हॉस्पिटलाइज असताना तिची रिकव्हरी फास्ट व्हावी यासाठी, म्हणजे आपण म्हणतो की खरवस खाल्ल्यानंतर प्लेटलेट्स वाढतात कमी झालेल्या, तर माझा एक मित्र होता तो खास त्यासाठी तिला पहाटे खरवस घेऊन यायचा. आणि त्या म्हणजे अशा प्रकारचा मला सपोर्ट मिळाला मित्रांचा पण. आणि सुरुवातीला मुलींच्या मॅचेस खेळताना AK स्पोर्ट्समधून आदित्य काळे सरांनी पण तिला फार चांगला सपोर्ट केला. त्यांच्या अकॅडमीकडनं आम्ही भरपूर मॅचेस खेळलो. त्यावेळेला पण आम्हाला काळे सरांचं पण खूप छान मार्गदर्शन मिळालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला अंडर-19 NCAला जायचं होतं त्याआधी जस्ट आम्ही ज्युडिशियल क्रिकेट क्लबकडनं खेळत होतो, स्टेटला रिप्रेझेंट करत होतो. आणि ज्युडिशियलकडनं खेळताना शिंदे सर, सुद्रिक सर यांचं पण खूप छान मार्गदर्शन लाभलेलं आहे. ज्युडिशियलकडनं खेळताना तिने 208 नॉटआउट हा एक इनिंग खेळली होती अगेन्स्ट जालना. आणि त्यानंतर ज्युडिशियलने थोडे एफर्ट्स टाकले आणि त्यांनी तिला SGची स्पॉन्सरशिप मिळवून दिली. त्याबद्दल ज्युडिशियल क्रिकेट क्लबचे पण मी या ठिकाणी आभार मानतो. हे झालं. आणि ह्या अख्ख्या जर्नीमध्ये असे पण मित्र मिळालेत मला की म्हणजे खूप लोक जुळली माझ्याबरोबर, एवढे पॅरेंट्स माझ्याबरोबर जुळले आणि एवढे म्हणजे चांगल्या गोष्टी पण मला त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या. आणि काही रुमर्स असतात, रुमर्स पण भरपूर ऐकायला मिळाले, पण ठीक आहे त्यातून मी तरलो आणि जे चांगलं आहे ते आपण घेत गेलो. आणि त्यानुसार आपल्याला पण कोणाला मार्गदर्शन करायची वेळ आली तर त्या पद्धतीने मार्गदर्शन करत आहे. डेफिनेटली. आणि जसं तुम्ही म्हणालात की चांगली लोक अजूनही पुढे जोडत जावो हीच इच्छा आहे. येस. भाविका आज हे नाव ऑलरेडी आता जे क्रिकेट पाहतात त्यांना माहिती आहे. काही वर्षांमध्ये नाव त्याचा डंका, भाविका या नावाचा डंका संपूर्ण देशभरात जगभरात वाजो हीच सदिच्छा, हीच इच्छा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुम्हाला भाविकाला या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.